तर आपण मागच्या लेक्चरमध्ये हे पाहिलं होतं, की आपल्या टेस्ट सीरीज किंवा इन जनरल लँग्वेजच्या स्ट्रॅटेजी लेक्चरबद्दल आपण डिस्कशन केलं होतं, की 80 किंवा 85 मार्क कसे क्रॉस करायला पाहिजे. माझे असतील किंवा संकेत सरांचे मार्क्स एकदम कमी मार्क्सवरून आम्ही 50च्या घरात होतो. मला 47 मार्क्स होते पहिल्या अटेम्प्टला, संकेत सरांना 52 मार्क होते. तर तिथून आम्ही 85-90 पर्यंतची मजल कशी मारली ह्याच्यावरती आपण बोललो होतो आणि आपली एक टेस्ट सिरीज बद्दल बोललो होतो. थोडंसं टेस्ट सिरीज बद्दल आपण अजून थोडंसं इलॅबोरेटिव्ह पद्धतीने आता डिस्कशन करणार आहोत. तर सर्वसाधारणपणे आपण टेस्ट सिरीज बद्दल असं बोललो होतो, की टेस्ट सिरीज आपले आयोगाच्या बेसिसवर आधारित असतील. आयोगाचे PYQ आणि PYQच्या अराउंडचा डेटा आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. त्यामध्ये सिलेबस तर आपण कव्हर करणार आहे. कंटेंट आपण जे सोर्सेस तुम्ही जनरली जे यूज करतो, जे युनिव्हर्सल सोर्सेस आहेत, सगळेजण यूज करतात. त्याच सोर्सेस मधून आपण क्वेश्चन्स फ्रेम करणार आहे. पण त्याच्या पलीकडे आपण काय देणार आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये, त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तर आपली टेस्ट सिरीज जी आहे ती 15 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. त्याचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत. त्याच्याबद्दल आपल्या ग्रुपवरती पण टाकलेलं आहे. ही PDF त्याच्या रिलेटेडच आहे. तर इन जनरल आपण टेस्ट सिरीज बद्दल बोललो होतो, पण टेस्ट सिरीज मध्ये अजून ऍडिशनल काय देणार आहोत त्याच्याबद्दलची आपण थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर आयोगाच्या पॅटर्न नुसार क्वेश्चन बनवणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहे, तर त्याची थोडीशी माहिती थोडेसे पॉइंट्स काढलेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. की रिसेंट इयर्स मध्ये काही चेंजेस आयोगाने म्हणजे आणलेले आहेत. तर त्या चेंजेस कशा पद्धतीने आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये उतरवत आहोत याच्याबद्दल प्रामुख्याने आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. आयोग रिसेंटली एक्सेप्शन्स वर आधारित क्वेश्चन्स जास्त काढतात. फॉर एक्झाम्पल जर आपण रिसेंट ट्रेंड बघितलं तर रूल बेस्ड क्वेश्चन आणि त्यात पण एक्सेप्शन वरती. समजा आता मराठीचं आपण जर एखादं उदाहरण घेतलं तर अकारांत, इकारांत, उकारांत विशेषणांचं सामान्य रूप सहसा होत नाही. पण काही विकारी विशेषणांचं सामान्य रूप होतं. समजा गोड, कडू, गरीब, लोकरी अशा शब्दांचं सामान्य रूप होत नाही. पण आकारांत विशेषणांचं सामान्य रूप होतं. त्याच्यावरती क्वेश्चन्स दिसतायत. समजा भला माणूस असा शब्द घेतला आणि त्याला जर आपण विभक्ती प्रत्यय लावला तर भल्या माणसा याचं सामान्य रूप कसं होईल? भल्या माणसाने. याच्यावरती आपल्याला प्रश्न दिसतात. पण याला पण एक्सेप्शन काय आहे? तर आकारांत संख्या विशेषणांचं सामान्य रूप होत नाही. 6 मुले किंवा 10 शिक्षक याचं लिंग बदललं तर 6 मुली, 10 शिक्षिका किंवा त्याला विभक्ती प्रत्यय लावला मुलांनी तर 6 मुलांनी, 10 शिक्षकांनी असाच त्याचा सामान्य रूप होतं. तर अशा प्रकारचे रिसेंट ट्रेंड आयोगाच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिसत आहेत. त्याच्या रूल वरती प्रश्न, त्यांच्या उदाहरणांवरती प्रश्न, एक्सेप्शन वरती. तर तसे एक्सेप्शन्स आपण प्रत्येक टॉपिकचे काढलेले आहेत आणि ते आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण उतरवलेले आहेत. इंग्लिश मध्ये जर आपण बघितलं तर कंडिशनल सेंटेन्सेसचं एक्झाम्पल घेतलं तर शक्यतो कंडिशनल सेंटेन्सेस जे असतात त्यामध्ये आपण बघतो की कंजंक्शननी जोडलेली वाक्य जे असतात ती मॉडेल ऑक्झिलरीचा वापर आपण त्यामध्ये करत नाही. जिथे कंजंक्शन जोडतो तिथं, पण त्याला एक एक्सेप्शन आहे. जर आपण रिसेंट इयरचा जे क्वेश्चन बघितला, ज्या ठिकाणी पोलाइट रिक्वेस्ट असते, हंबल रिक्वेस्ट असते, तर त्या दोन्ही वाक्यामध्ये वूड या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करतात. तर असे एक्सेप्शन्स जे आहेत ते स्पेसिफिकली आपण आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन्स तुमचे चुकवतं. तुमचं कंटेंट रेडी असतं, तुम्हाला ती कॉन्सेप्ट कळलेली असते किंवा ती एखादा टॉपिक कळलेला असतं तरी पण त्या टॉपिकवरचे क्वेश्चन चुकतात. कारण आयोगाची क्वेश्चनची मांडणी जी आहे ती आपल्याला चुकवते. मग त्या चुका तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये होतील, जेणेकरून एक्झाम हॉलमध्ये त्या चुका होणार नाहीत याची आम्ही काळजी घेतलेल्या आहेत. म्हणजे समजा एकदम सिली एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. चौथ्या ऑप्शन पर्यंत मी ज्यावेळेस माझ्या जुने क्वेश्चन पेपर अनालिसिस केले की माझे नेमकं कुठं चुकतंय 1 तासाच्या एक्झाम हॉलमध्ये, तर काही ठिकाणी असं होतं की माझं नॉलेज जे आहे त्याच्या आधारावरती मी क्वेश्चन पटकन मार्क करून पुढे जायचो. 4 ऑप्शन नीट रीड करायचो नाही. एक बेसिक गोष्ट आहे की 4ही ऑप्शन नीट रीड करायला पाहिजे. समजा उत्क्रांतीचा अर्थ विचारलेला होता, तर कोणत्याही क्षेत्रात होणाऱ्या बदलांसंदर्भात आहे. तर ते आयोगाने चारही ऑप्शन जे आहेत ते इतके क्लोजली डिझाइन केलेले होते की
पहिला ऑप्शन कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा बदल, कोणत्याही क्षेत्रात चटकन होणारा बदल आणि चौथा ऑप्शन होता कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल. तर चौथा ऑप्शन हे त्याचं उत्तर होतं. पण मग ते पटकन रीड करून पुढे जाण्याच्या नादामध्ये तो क्वेश्चन मी चुकवला. असे एकदम सिली मिस्टेक माझे व्हायचे आणि तशाच प्रकारच्या चुका तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये होतील अशा प्रकारे आम्ही क्वेश्चन डिझाईन केले, जेणेकरून तुमच्या चुका इथेच टेस्ट मध्ये व्हावा आणि तुम्ही ते पुढच्या टेस्ट मध्ये इम्प्रूव्ह करावं आणि एक्झाम हॉलमध्ये तशा चुका होणार नाहीत याची आम्ही काळजी घेतलेली आहे. काही ठिकाणी रिव्हिजनची खूप गरज असते, म्हणजे एक्झॅक्ट प्रिसिजन असणं गरजेचं असतं त्या टॉपिक वरती. तिथं तुम्ही लॉजिकली किंवा एलिमिनेट करून तिथं उत्तर आणू शकत नाही. समजा आत्ताच्या राज्यसेवेला एक क्वेश्चन विचारलं होतं, अरबी, संस्कृत आणि मराठी उपसर्ग आणि प्रत्ययावरती क्वेश्चन होता आणि वाण हे प्रत्यय जे आहे ते अरबी आणि संस्कृत या दोन्ही ठिकाणी दिसतं. पण वाण जे आहे ते बागवान हा शब्द अरबी शब्द, त्याने अरबी शब्द ओळखायला सांगितला होता. पण बुद्धिवान, धनवान हे देखील शब्द आहेत. मग हे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात यायला पाहिजे की वाण हा शब्द अरबीमध्ये पण येतं आणि संस्कृतमध्ये पण येतं आणि संस्कृत प्रत्यय कोणत्या शब्दांना लागलेले आहेत. बुद्धिवान आणि धनवानला संस्कृत प्रत्यय लागलेला आहे वाण, आणि बागवान हा जो शब्द आहे तो अरबी प्रत्ययामध्ये येतो. तर हे इतकं ऍक्युरेट रिव्हिजन काही ठिकाणी गरजेचे आहे शब्दसिद्धी वगैरे टॉपिक मध्ये. तर तसे क्वेश्चन सुद्धा आम्ही डिझाईन केलेत, जेणेकरून तुमची रिव्हिजनची क्लॅरिटी तिथं कळायला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही क्वेश्चन फ्रेम केलेत. काही ठिकाणी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप गरजेची आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर तिथं तुमच्या थोडक्यात विकेट जाण्याची, म्हणजे एकदम क्लोज ऑप्शन असतात आणि तिथं विकेट जाण्याचे चान्सेस असतात. समजा आयएनजी प्रत्ययवाले, इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर आयएनजी प्रत्यय असणारे शब्द हे जिरंड पण असतात आणि पार्टिसिपल पण असतात, दोन्हीकडे येतात. मग ते कमीत कमी वेळात एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला ते कसं ओळखता येईल, जिरंड आणि पार्टिसिपल, त्याचे ऍक्च्युअल ट्रिक काय हे तुम्हाला संकेत सर सांगतील, कारण इंग्लिशचे क्वेश्चन्स ते डिझाईन करतात. तर तसे क्वेश्चन्स आम्ही इथं काढलेले आहेत. काही कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन्स असतील, समजा ते क्वेश्चन पुढे जाऊन रिपीट होऊ शकतात, जे पहिल्यांदा आयोगाने टाकले. हे कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन्स काय आहेत, कन्फ्युजिंग क्वेश्चन्स काय आहेत, हे मला कसे कळाले की हे कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन आहे? कारण प्रत्येक मेन्स नंतर मी ऑब्जेक्शन्स घेणाऱ्या ग्रुपवरती मी स्वतः होतो. महिने त्याच्यावरती डिस्कशन झालं, तरी आयोगाने त्याचा एक वेगळा विचार केला किंवा आयोगाने ते उत्तर ऍज इट इज ठेवलं, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले तरी सुद्धा. समजा आता हा क्वेश्चन आहे ग्रुप बी 2024 चा, तर हत किती बेचव आंबा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा असं सांगितलेलं. तर मी काय केलं, हे माझीच प्रश्नपत्रिका आहे, विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी, होकारार्थी. तर उद्गारार्थी वाचलं, उद्गारवाचक चिन्ह पाहिलं आणि ते टिक करून पुढे गेलो. चौथा ऑप्शन रीड केलं नाही. इथं ते पण आहे बघा, चौथा ऑप्शन नीट रीडच केलं नाही, जे वाटलं ते मारून पुढे गेलो आणि हा प्रश्न चुकलाय आणि आयोगाने हे सेकंड की मध्ये चेंज सुद्धा केलेलं नाही. मग याचं उत्तर काय आहे, तर आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे 4 नंबरचं ऑप्शन. 4 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे की उद्गारार्थी, नकारार्थी. मग याचं सोल्युशन काय आहे, तर हे आपण टेस्ट सिरीज मध्ये डिस्कशन करणार की नक्की आयोगाने याचं उत्तर असं का दिलं आणि इथून पुढे जर असे क्वेश्चन्स आले तर याचे उत्तर काय टिक करायचे. तसा सेम क्वेश्चन आहे ग्रुप बी 2024 लाच विचारलेला क्वेश्चन आहे की माझ्याने हे काम होणार नाही, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे. तर प्रयोग जे आहे, मी जे शिकलेलं आहे मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातून किंवा युट्यूब वरती व्हिडिओ बघून, की प्रयोगामध्ये आपण काय करतो, सुरुवातीला कर्ता ओळखतो, कर्म ओळखतो. मग या वाक्यात तर कर्मच नाही, तर मग हे अकर्मक असू शकतं. ह्या अँगलने मी गेलो पण अकर्मकचा ऑप्शनच नाहीये, सगळे कर्मणी प्रयोगचे उदाहरण आहेत. मग मला वाटलं की याच्यामध्ये मी हे जास्त इम्पॉर्टंट असेल कर्ता म्हणून, मग प्रधान कर्ता कर्मणी प्रयोग असेल, अशा प्रकारे विचार करून मी ते उत्तर मारलं. पण याचं ऍक्च्युअल उत्तर आहे शक्य कर्मणी प्रयोग. बऱ्याच जणांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले, पण ह्याचं उत्तर आयोगाने चेंज केलेलं नाही. याला रेफरन्स पण आहेत, रेफरन्स बुक मधून हे 1-2 क्वेश्चन विचारलेले होते, बाकी सगळे मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातून क्वेश्चन होते. पण मग अशा प्रकारच्या क्वेश्चनला तर इथून पुढे कसं डील करायचं. आता काही जणांचं म्हणणं होतं, म्हणजे मी ऍक्च्युअल जे बोलणार आहे, तर आयोग कुठे कन्फ्युज करतं, तर हे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग आणि शक्य कर्मणी प्रयोग. गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत, त्यातलाच शक्य कर्मणी एक प्रयोग आहे. गौण कर्तृकाचे नवीन कर्मणी प्रयोग, कर्तृक, पुराण कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी, शक्य कर्मणी असे टाइप्स आहेत. तर
हे दोन्ही पण उत्तर होऊ शकतं, पण आयोगाने शक्य कर्मणी प्रयोग ठेवलं आणि हा क्वेश्चन हॅशला इतक्या जणांनी ऑब्जेक्शन घेतलं तरी सुद्धा हा क्वेश्चन ऑब्जेक्शन घेतलेला असून सुद्धा चेंज नाही झाला किंवा हॅश नाही झाला. त्यांनी उत्तर ॲज इट इज ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आढळतील. तिथं मला वाटतं एक क्वेश्चन होता डिपेंडंट क्लॉजचा आणि त्याचं डिपेंडंट क्लॉजचे प्रकार पडतात नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. तर आता या प्रश्नाचं उत्तर आयोगाने ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिलेलं आणि ते डिपेंडंट क्लॉज पण होतं. तर तुम्ही क्लॉज रीड केला असेल तर तुम्हाला माहिती आहे इंडिपेंडंट क्लॉज असतं आणि डिपेंडंट क्लॉज असतं आणि डिपेंडंट क्लॉजचे परत टाइप्स आहेत नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज वगैरे. तर याचं उत्तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिलेलं आयोगाने आणि ते डिपेंडंट क्लॉज पण होतं. पण याचं उत्तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिलं, याचं उत्तर शक्य कर्मणी प्रयोग दिलं. तर आयोग जास्त स्पेसिफिक असणारे आन्सर्स हे कायम ठेवतं आणि तेच आन्सर्स आयोगाचे असतात. मग अशा वेळेस काय करायचं? असे क्वेश्चन्स कोणते आहेत जिथं आयोग कॉन्ट्रोव्हर्शियल किंवा कन्फ्युजन क्रिएट करतं पण उत्तर ठेवण्याचा एक पॅटर्न आहे आयोगाचा. तर तसे क्वेश्चन्स आपण टेस्ट सिरीज मध्ये डील करणार आहोत. ते एक झालं. त्यानंतर काही ठिकाणी लॉजिकल अप्रोचची पण म्हणजे गरज असते. असे क्वेश्चन्स पण आपण टेस्ट सिरीज मध्ये डिझाइन केलेले आहेत. नंतर आयोग आत्ता रिसेंट पॅटर्न हा आहे की आयोगाने मुद्दाम लेंथ जी आहे, लेंथ ऑफ द क्वेश्चन पेपर जे आहे ते जास्त ठेवतं. आता ग्रुप बी च्या प्रिलिम्सला तुम्ही पाहिलं असेल 2025च्या की लेंथ ऑफ द क्वेश्चन हे सुरुवातीला जास्त ठेवलं. हिस्ट्री, जिओग्राफी असेल किंवा पॉलिटीचे क्वेश्चन्स हे मेन्स सारखे होते. राज्यसेवा मेन्सला म्हणजे सोपे क्वेश्चन्स होते, पण राज्यसेवा मेन्सला विचारले त्या टाइपचे क्वेश्चन म्हणजे ए बी सी डी असे क्वेश्चन आणि परत खाली 1 2 3 4 त्यात ए बी बरोबर, ए सी बरोबर, बी सी बरोबर आणि ऑल ऑफ द अबव बरोबर. तर 1 तासाच्या पेपरमध्ये एवढा मोठा क्वेश्चन तो कंटेंट वाईज आणि ऑप्शन वाईज कसा डील करायचा? तर इथं राज्यसेवा मेन्स 2023 ला सुद्धा मराठीचे क्वेश्चन्स इतके लेंदी ठेवलेले, मी स्वतः ती मेन्स दिलेली होती. बऱ्याच जणांना 91 ते 100 क्वेश्चन्स 91 ते 100 नंबरचे क्वेश्चन्स हे डीलच करता आलं नाही. म्हणजे डायरेक्ट त्यांनी 10 क्वेश्चन स्किप केले. 90 पर्यंतच पोहोचू शकले. असे बरेच जण होते. काही पोरं 95 पर्यंतच पोहोचू शकले. हे 10 क्वेश्चन त्यांचे सोडवायचेच राहिले. त्यामध्ये बरेचसे इझी क्वेश्चन्स होते, जे त्यांना डीलच करता आलं नाही, वेळच पुरला नाही किंवा उतारा किंवा पॅसेज सोडवताच आला नाही. मग हे 10 क्वेश्चन त्यावेळेस मायनस होत नव्हते. पण आता हे 2.5 मार्क मायनस होणार आहे. मी हे का मुद्दाम सांगतोय? कारण जर लेंदी क्वेश्चन पेपर ठेवला आयोगाने, जसा राज्यसेवा 2023च्या मेन्सला लँग्वेजचा पेपर ठेवला होता आणि आत्ताच्या ग्रुप बी 2025ला प्रिलिम्सचा पेपर ठेवला होता, त्या पद्धतीने जर आयोगाने ठेवला, इथं पण जीएस मुळे बऱ्याच जणांना मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन अटेम्प्टच करता आलं नाही. 10 अटेम्प्ट आहेत, 7 अटेम्प्ट आहेत, 8 अटेम्प्ट आहेत. ज्याचे 8 अटेम्प्ट आहेत त्याचे 12 क्वेश्चन्स डायरेक्ट स्किप आहेत. ते सोडवू शकलं नाही. 12 क्वेश्चन म्हणजे तुम्ही 3 मार्क मायनस राहणार आहेत. कारण आता 5 गोळ्यांची OMR असणार आहे. तुम्हाला कुठला तरी ऑप्शन सिलेक्ट करावाच लागणार आहे. तर तुमच्या ह्या चुका ज्या होणार आहेत इथून पुढच्या काळात, त्या होऊ नये ह्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज मध्ये मुद्दामून मला वाटतं टेस्ट नंबर ते कुठल्या तरी 2 टेस्ट अशा आहेत त्या आम्ही लेंदी ठेवलेल्या आहेत. 2023 सारख्या किंवा त्याच्याहून अवघड बनवल्यात. ते मुद्दाम लेंदी ठेवल्यात जेणेकरून मराठीमध्ये तुमचा वेळ जावा आणि इंग्लिशमध्ये तुम्ही 100 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत पोहोचू नये. यदा कदाचित असं होऊ शकतं की आता आयोग तो सोबर किंवा इझी पॅटर्न ठेवणार नाही. अवघड क्वेश्चन पेपर सेट केला किंवा अशा प्रकारे जर लेंदी क्वेश्चन्स ठेवलं तर तुमचा वेळ जाईल आणि जर अशा प्रकारे लेंदी क्वेश्चन पेपर आयोगाने सेट केला तर अशा ठिकाणी कुठल्या पद्धतीने डील करायला पाहिजे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण स्ट्रॅटेजीचं डिस्कशन घेतलं होतं तिथं मी सांगितलेलं होतं की ज्यावेळेस ए बी सी डी ई असे 5-5 फॉर्मॅटमध्ये आणि खाली परत 1 2 3 4 फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स असतो, तर त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने त्याला डील करायला पाहिजे, तर खालून रीड करायला पाहिजे हे सांगितलं होतं. इथं पण तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर खालून रीड केलं तर मही म्हणजे काय, पृथ्वी, पृथ्वीचा समानार्थी शब्द काय, अवनी. तर डी ला एकच ऑप्शन आहे आणि त्याच्यावरून उत्तर येतं.
तर ही ट्रिक जी आहे ती मी तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये आणलेली आहे आणि ते तसंच क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व्ह केले, आयोग पण तशा प्रकारचे क्वेश्चन्स ठेवतं, लेंदी ठेवतं आणि मुद्दामून तुमचा क्वेश्चन इझी असतो, तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता देखील, पण तुमचा वेळ खूप जातो अशा क्वेश्चन्स मध्ये. मग नुसते बरोबर येऊन उपयोग आहे का? नुसते क्वेश्चन्स करेक्ट येऊन उपयोग नाही, ते किती वेळात बरोबर येतं हे जास्त मॅटर करतं आता. आणि आता तर ज्यावेळेस 5 गोलची OMR आहे, तर तुम्हाला ही गोष्ट खूप मॅटर करणार आहे की एखादा क्वेश्चन तुम्ही किती वेळात सॉल्व्ह करता, ना की तुम्ही बरोबर आणता. जर तुम्ही या क्वेश्चनला 1.5 मिनिटं किंवा 1 मिनिटं लावून बरोबर आणलं प्रत्येक ऑप्शन व्हेरीफाय करून, इथं फक्त एवढंच पाहिजे की डी ऑप्शन महिला अवनी आणि डी ला एक ऑप्शन, कारण बाकीच्या ठिकाणी एक ऑप्शन नाही. मग बाकीचं रीड करायचं म्हणजे क्वेश्चनचं नेव्हिगेशन कसं करायचंय याच्या संदर्भातला हा क्वेश्चन मी घेतलेला होता. तर तुमचा वेळ वाचावा याच्यासाठी, आणि अशा प्रकारचे क्वेश्चन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये संकेत सरांनी डिझाइन केलेले आहेत. त्यासाठी मी हा क्वेश्चन सांगितलं तुम्हाला. परत अजून काय की तसाच हा विरुद्धार्थी शब्दाचा पण आहे. इथं पण सेमच तुम्ही डील केलं तरी जमतं. योग्य जोडायचं. आता हा एकाच क्वेश्चन पेपरची पहिली पेज आहे. इथं जास्त वेळ गेला तर पुढचे क्वेश्चन्स कसे डील करणार तुम्ही? मराठीलाच 30 मिनिटं गेले होते याच्यामध्ये, ह्या क्वेश्चन पेपरमध्ये. इंग्लिशला आपल्याला किमान 35 मिनिटं द्यायचे, मराठी 25 मिनिटमध्ये एनी हाऊ कव्हर करून. तर मग अशा प्रकारचे क्वेश्चन जर तुम्ही टेस्ट सिरीज मध्येच डील केले, तर ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये अशा पॅटर्नचे, अशा प्रकारचे क्वेश्चन, अशा प्रकारे लेंदी असलेले क्वेश्चन्स तुम्ही जर डील केले, तर ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर काय की आयोग चुकवण्याच्या नवीन नवीन पद्धती शोधून काढतात. आयोग तुम्हाला विचारतोय ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करा, आणि प्रत्येक ऑप्शन मध्ये पॅसिव्ह व्हॉइस, कदाचित 2 ऑप्शन मध्ये पॅसिव्ह व्हॉइस असलेलं स्ट्रक्चर करेक्ट असतं दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये. पण दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय करतं की आयोग पुढे जाऊन प्रिपोजिशन चुकवतं किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन जो त्याच्यासोबत येणारा असतो ते चुकवतं, आणि तुमची विकेट बरोबर तिथंच जाते. पॅसिव्ह व्हॉइस तर करेक्ट दिले, पटकन 2 नंबरचा ऑप्शन क्लिक केला आणि पुढे गेलं, खालचे ऑप्शन्स रीडच केलं नाहीत. कारण तिथं आयोगाने ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस नाही चुकवलं. पॅसिव्ह व्हॉइसचे 2 ऑप्शन असे ठेवले जे करेक्ट आहेत, पण त्याच्या पुढे प्रिपोजिशन चुकवलं, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन चुकवलं. मग अशा नवीन नवीन पद्धती आयोग शोधून काढतात. मग तशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा आपण टेस्ट सिरीज मध्ये ठेवलेले आहेत. आणि इंग्लिश मध्ये सुद्धा संकेत सरांनी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत त्यांनी. आता माझे तर जास्त टेस्ट डिझाईन झाले, त्यांनी एका टेस्टला 5-5 दिवस लावलेले आहेत डिझाईन करायला, एवढा वेळ लावलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मूळ नामाशी जन्मताच संबंध असलेला विकार. तर असे उपयोजनात्मक जे क्वेश्चन्स आहेत ते आयोग आता बनवताना दिसत आहे. तुम्हाला हे ऍज इट इज कुठल्याही टेस्ट मध्ये, कुठल्याही PYQ मध्ये दिसणार नाही. असे उपयोजनात्मक क्वेश्चन जे आहेत त्यांची प्रॅक्टिस तुमची आधीच होणं गरजेचं आहे. म्हणजे हे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आधारित क्वेश्चन्स आहेत तुमचे. तुमची कॉन्सेप्ट जी आहे त्याच्यावर आधारित हे क्वेश्चन्स आहेत. असे क्वेश्चन्स तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम हॉल मध्ये याचं उत्तर, आता हे माझं बरोबर आलेलं आहे, पण बऱ्याच जणांनी याचं उत्तर AB बरोबर लिहिलेलं आहे किंवा B बरोबर लिहिलेलं आहे, आणि तिथं वेळ पण खूप गेलेला आहे अशा क्वेश्चन्स मध्ये, डबल लॉस आहे. मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही आधीच जर टेस्ट सिरीज मध्ये सॉल्व्ह केले, तर तुमचा ऍक्च्युअल एक्झाम हॉल मध्ये त्याची प्रॅक्टिस आधीच झालेली असेल आणि तिथं तुम्ही फंबल होणार नाही. हे सांगतो की अशा प्रकारचे क्वेश्चन इंग्लिश मध्ये देखील ही लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट विचारलेले. आपण काय सिनोनिम्स, अँटोनिम्स करतो, होमोनिम पण करतो, पण हे असे प्रश्न जर आधीच डील केले, आता हा नवीन टाईपचा क्वेश्चन आहे, काही जण मार्केटिंग करतील की आपल्याला आता अशा प्रकारे अभ्यास करायचा वगैरे, की डेटा तोच आहे, डेटा जुनाच आहे. डेटा किंवा नॉलेज मध्ये आयोग तुम्हाला खूप जास्त एक्सपेक्ट करत नाही. हे बघा, कंबाईनची एक्झाम जी आहे ती अकॅडमिकली खूप अवघड नाहीये, पण तुमची क्वेश्चनवर कमांड पाहिजे आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे, आणि तशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही आधी जर प्रॅक्टिस केले तर ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये हे खूप अवघड नाहीये. याच्यासाठी तुम्हाला कुठली बॅच करायची गरज नाही, म्हणजे फक्त अशा प्रकारच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्याची गरज आहे तुम्हाला. तर ते आम्ही टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला देत आहोत. आता अजून एक गोष्ट, याच्याबद्दल मी तुम्हाला स्ट्रॅटेजीच्या लेक्चर मध्ये पण बोललोय आणि इथं पण बोलणार आहे, की उतारा.
पॅसेज. मला माहित असणारे 3 ते 4 कॅन्डिडेट असे आहेत ज्यांचे ग्रुप बी मध्ये मराठीचे 2 क्वेश्चन चुकलेले आहेत पॅसेज मध्ये, आणि इंग्लिशचे तर पॅसेजला डीलच करता आला नाही. 3-3 4-4 क्वेश्चन चुकलेले आहेत किंवा 2-2 चुकलेले आहेत, आणि फक्त पॅसेज मुळे 80 क्रॉस करता आलं नाही. 76-77 मार्क आहेत. जर पॅसेजला आउट ऑफ आले असते तर 80 क्रॉस केले असतं आणि कदाचित मेरिट लिस्ट मध्ये असलो असतो, असे बरेच जण आहेत. आणि पॅसेज मध्ये पण आयोग काय करतं की पॅसेज मधून ऍज इट इज क्वेश्चन्स तुम्हाला उचलून देत नाही, उत्तर भेटत नाहीत. ते काय 10वीचे पेपर नाहीयेत की हे शब्द बघा आणि त्या शब्दाच्या आजूबाजूचं गोल करा आणि ते उत्तर असेल, असे नसतात. तुम्हाला पॅसेजची अंडरस्टँडिंग लागते, त्यासाठी पॅसेजला प्रॉपर वेळ द्यावा लागतो, समजून घ्यावा लागतो आणि मग त्याची उत्तरं द्यावी लागते. तशा प्रकारचे पॅसेज आम्ही तुम्हाला इथं टेस्ट सिरीज मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता हा क्वेश्चन बऱ्याच जणांचा चुकलेला आहे, ह्याच्यावरती ऑब्जेक्शन पण गेलेले आहेत. आता वरील उतारा वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल? तर आगरकरांवरती जो पॅसेज विचारलेला ग्रुप बी 2024 ला, तर तो पॅसेज तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करावा लागणार आहे, ऑप्शन्स बघावे लागणार आहेत. आता हे जे ऑप्शन्स होते, प्रेरक व्यक्तिमत्व, वास्तवलक्षी नेता, राष्ट्रनिष्ठ व्यक्ती, हे पॅसेज मध्ये आयोगाने मुद्दामून दिलेले, आणि पण हे ऑप्शन उत्तर नाहीयेत. मग ह्याचा एक सार काढून त्याचं कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट आपल्याला द्यायचं होतं की आगरकरांना कोणती उपाधी देणं समर्पक ठरेल. तर एक होलिस्टिक अप्रोचने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. तर बुद्धिवादी समाज सुधारक हे त्याचं उत्तर होतं, आणि त्या आयोगाने कायम ठेवलं, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले तरी पण. मग तशा प्रकारचे क्वेश्चन्स पॅसेज वरती पण सॉल्व्ह करण्याची गरज आहे, आणि पॅसेज वरती विशेष एफर्ट्स घेण्याची गरज आहे. हे मी खूप जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की पॅसेज वरती विशेष एफर्ट्स घेण्याची गरज आहे. पॅसेज मुळे रिझल्ट गेलेली लोक आहेत, मराठीचं पण पॅसेज आणि इंग्लिशचं पण पॅसेज. पॅसेजला प्रॉपर वेळ द्यायचा प्रिपरेशनच्या काळात. ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये 1 तासामध्ये किमान दोन्ही पॅसेजला 7-8 मिनिटं वेळ देणं गरजेचं आहे. आणि पॅसेज लेंदी असेल तर सोपं असतं, इंग्लिशचे तर क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतं, पण वेळ पुरत नाही म्हणून पॅसेजचे क्वेश्चन चुकलेले आहेत, असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. तर तशा प्रकारचे पॅसेज आपण टेस्ट सिरीज मध्ये सॉल्व्ह करायला देणार आहोत, आणि त्याची प्रॅक्टिस तुमची टेस्ट सिरीज मध्येच झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ऍक्च्युअल पेपर मध्ये तुमचं चुकणार नाही. अजून एक गोष्ट आहे जी टेस्ट सिरीज मध्ये आम्ही कव्हर करतोय, ती म्हणजे आयोग आतापर्यंत ज्या टॉपिक वरती क्वेश्चन्स खूप जास्त विचारत नव्हता, त्यामुळे आपलं काय होतं, त्या टॉपिक्सला दुर्लक्ष होतं. समजा शब्दशक्ती असेल, त्याच्यावरती मागच्या वेळेस 2 क्वेश्चन विचारलेले आहे. अलंकारावरती क्वेश्चन 2019च्या ग्रुप बी ला विचारलं, त्याच्यानंतर पुन्हा विचारलेलं नाहीये. पण आता रिसेंट ट्रेंड असा दिसतो, राज्यसेवा 2024 ला, राज्यसेवा 2024च्या मेन्सला उपमा अलंकारावरती क्वेश्चन विचारला. हा समाज कल्याणचा पेपर आहे, 18 ऑगस्ट 2024 ला घेतलेला समाज कल्याणचा पेपर आहे, आणि हा क्वेश्चन मी चुकवलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं 61.25 मार्क होते मला ह्या पेपरमध्ये, आणि 61.50 कट ऑफ होता, आणि मराठीचे 2 क्वेश्चन चुकलेले होते, आणि त्यातला हा एक आहे. आणि हा मोरवळंबे सरांच्या पुस्तकातला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, कारण दुर्लक्ष केलं होतं. आतापर्यंत जेवढं करत आलेलो आहे तेवढंच केलेलं होतं. पण आयोग ज्या टॉपिकला आतापर्यंत टच केलेलं नाही, इंग्लिशला मागच्या वेळेस फिगर ऑफ स्पीच वरती प्रश्न विचारलेला, फिगर ऑफ स्पीच, मेटाफर की सिमिली वरती क्वेश्चन विचारलेलं होतं, आणि याच्या आधी आयोगानं ग्रुप बी ला कधीच फिगर ऑफ स्पीच वरती क्वेश्चन विचारलेलं नव्हतं, की खूप आधी विचारलं होतं जे विचारलं होतं. त्यामुळे मग असे टॉपिक्स पण करणं गरजेचं आहे जे फ्रिंज वरती आहेत, ज्यांच्याकडे लोक दुर्लक्ष देतात. हे टॉपिक तुम्हाला एज देतील. स्पेलिंग असेल, विरामचिन्ह असेल, हे टॉपिक जे आहेत, अलंकार, फिगर ऑफ स्पीच, हे टॉपिक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. म्हणजे याच्यात खूप डिटेल करायची गरज नाही, म्हणजे उपमाचे टाइप्स, त्याचे सब टाइप्स, किमान बेसिक लेवलचं तरी टॉपिक्स हे टच झाले पाहिजेत, आणि ते टेस्ट सिरीज मध्ये आम्ही घेऊन येतोय. म्हणजे प्रत्येक टेस्टला आम्ही असे टॉपिक्स टच करणार आहे जिथं आयोग आता पोहोचू शकतं. प्रेडिक्शन बेस्ड टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे आयोग जे PYQ विचारतं ते सुद्धा विचारणार आहे, तुमचं नॉलेज किंवा कंटेंट सिलेबस कव्हर होईल अशा पद्धतीने पण क्वेश्चन विचारणार आहे. पण आयोग जिथं आतापर्यंत पोहोचलेलं नाही अशा प्रकारे पण क्वेश्चन आपण काढणार आहेत, आणि काढलेले आहेत टेस्ट सिरीज मध्ये. आता ऑलरेडी 7 टेस्ट बनवून झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स काढलेले आहेत आपण. त्यानंतर एखादा टॉपिक आहे
एखाद्या टॉपिक वरती आयोग किती प्रकारे क्वेश्चन काढू शकतं त्याचा एक डेमो दाखवतो मी तुम्हाला. मग तसे आपण प्रत्येक टेस्टला तसे आपण ठरवलेलं आहे की या टेस्टला आपण एखाद्या टॉपिक वरती असा क्वेश्चन विचारलेला आहे, तर पुढच्या टेस्टला आपण तशा प्रकारचा क्वेश्चन न विचारता थोडासा वेगळ्या टाईपचा घेऊया, जेणेकरून सगळे टाईप कव्हर होतील. आता समजा एक टॉपिक आहे म्हणी किंवा वाक्यप्रचार. मी मुद्दाम शब्दसंग्रहचा टॉपिक घेतो इथं, वाक्यप्रचार. तर ह्या म्हणी किंवा वाक्यप्रचारावरती किती प्रकारे क्वेश्चन आयोग फ्रेम करू शकतं. आपण निव्वळ काय करतो, मोरावाळंबे सरांचं पुस्तक घेतलं किंवा कुठल्या तरी क्लासचे नोट्स घेतले की सरळ सरळ वाचायला चालू करतो. म्हणी, सगळ्या म्हणी पाठ करा, वाक्यप्रचार पाठ करा, ते गार्डन मध्ये बसून एकमेकाला सांगा हे म्हण म्हणजे हे ह्याचा अर्थ हा आहे. पण तेवढ्यावर आयोग थांबतं का? नाही. तुम्ही पीवायक्यूचा नीट अभ्यास करा. किती प्रकारे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या म्हणी किंवा वाक्यप्रचारावरती ह्याच्या बेसिक अंडरस्टँडिंग वरती किती क्वेश्चन्स आहेत. आता रिसेंटली ट्रान्सलेटर एक्झामला, ग्रुप बी च्या एक्झामला याच्या अंडरस्टँडिंग वरती विचारलेला क्वेश्चन आहे. आता तो जुन्या 2020 पर्यंत आयोग काय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येते, ह्या म्हणीचा अर्थ सांगा, ह्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आता आयोग त्याला क्लिष्ट करतंय, तुमच्या अंडरस्टँडिंग वरती जाते. म्हणी वाक्यप्रचारावरती बेसिक अंडरस्टँडिंग वरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचाराच्या जोड्या लावा. समानार्थी म्हणींच्या, समानार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या लावा. विरुद्धार्थी म्हणीच्या, विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या लावा. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले. त्यानंतर म्हणी पूर्ण करा, वाक्यप्रचार पूर्ण करा. याचे क्वेश्चन चुकलेले आहेत. मागच्या वेळेस एकदम इझी क्वेश्चन चुकलेले आहेत. घर सारो म्हणते तर कोनाडे किती, असा सिंपल म्हण होती, ती पूर्ण करायची होती. बऱ्याच जणांनी ते शेण किती असं टाकून दिलेलं आहे. म्हणजे असे ऑप्शन टिक केलेले आणि मराठीमध्ये कमी मार्क आलेले आहेत. तर हे अशा चुका होऊ नये, त्यामुळे आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत टेस्ट सिरीज मध्ये. म्हणींच्या जोड्या लावा, वाक्यप्रचारांच्या जोड्या लावा, समानार्थी जोड्या लावा, विरुद्धार्थी जोड्या लावा, म्हणी पूर्ण करा, वाक्यप्रचार पूर्ण करा. हे अशा प्रकारचे क्वेश्चन, त्याचा अर्थ किंवा ऍप्लिकेशन ओरिएंटेड. मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो. ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन कसे विचारता आयोग. आता मागच्या वेळेस जो क्वेश्चन विचारला होता, अति तिथे माती, की भरपूर व्यायाम केल्यानंतर असा काहीतरी क्वेश्चन होता. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही तो कोणता क्वेश्चन होता. तर त्याचा वाक्यात उपयोग करायचा होता. मग तशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा आयोग विचारताय. आता हा क्वेश्चन आहे टेक्निकल एक्झाम 2022 चा क्वेश्चन आहे. वाघाच्या घरी शेळी पाहुणी या म्हणीचा सुसंगत अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. तर अशा प्रकारचा एक क्वेश्चन झाला. त्यानंतर हे ग्रुप बी 2022 चा, PSI 2022 ला हे जे मी दिलेले एक्झाम आहे, त्याला किती प्रकारे क्वेश्चन विचारले बघा. सरळ विचारले की गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन बघा, ह्या अर्थाची म्हण ओळखा. त्यानंतर म्हण पूर्ण करा. त्यानंतर समानार्थी म्हण ओळखा. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेला आहे. आणि राज्यसेवा 2022 आणि 23 ला आयोगाने एवढा वेळ घालवलाय म्हणी आणि वाक्यप्रचारांवरती. इकडे ABCD समानार्थी म्हणी दिल्यात आणि समानार्थी वाक्यप्रचार ओळखा, विरुद्धार्थी म्हणी आणि विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखा. हे अशा प्रकारचे क्वेश्चन आयोग डिझाईन करते, ना की एक समानार्थी म्हण घेतली आणि त्याचा अर्थ. एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही. सगळ्या टाईपच्या क्वेश्चन्सला आपल्याला टच करायचं आहे आणि आम्ही ते टेस्ट सिरीज मध्ये आणलेलं आहे. त्यानंतर संस्कृत म्हण आणि त्याचा मराठी अर्थ विचारलेला आहे. समाज कल्याणचा प्रश्न आहे. 18 ऑगस्ट 2024 ला जो समाज कल्याणचा पेपर झाला होता, तिथं विचारलेला प्रश्न आहे. अरसिकेषु कवित्व निवेदन. या म्हणीचा अर्थ काय? तर अरसिक माणसाला काव्य वाचून दाखवणे व्यर्थ आहे, हे मराठी अर्थ. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला आहे. खाली आता हा ट्रान्सलेटर एक्झामला विचारलेला आहे. समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. उपयोजनात्मक क्वेश्चन विचारलेला आहे म्हणी आणि वाक्यप्रचारावरती. किती प्रकारचे 6 किंवा 7 प्रकारचे क्वेश्चन बनतात म्हणी आणि वाक्यप्रचारावरती. जास्तच की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात. हा वाक्यप्रचाराच्या बेसिक अंडरस्टँडिंग वरती प्रश्न आहे. हा ग्रुप C 2023 ला, जे की 17 डिसेंबर 2023 ला झालेला पेपर आहे, त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर परत हा बघा, प्रसंगानुरूप म्हणीचा अचूक पर्याय ओळखा. इथं काय क्लिष्ट केलं आयोगाने ते सांगतो मी तुम्हाला. याचं उत्तर सगळ्यांनी फक्त C बरोबर, जे की मी पण केलं होतं.
आता ही अंडरस्टँडिंग नव्हती का ह्या क्वेश्चनची? होती. 100% माहित होतं मला की याचं उत्तर काय असायला पाहिजे. पण आयोगाने काय विचारले, क्वेश्चन नीट न वाचल्यामुळे चुकलेला हे उत्तर आहे. आयोगाने याच्यावरती भरपूर ऑब्जेक्शन केलेले आहेत. राज्यसेवा 2023 ला ज्यावेळेस मला 70 मार्क होते पहिल्या की नंतर 72 काहीतरी झाले. हा प्रश्नाचं ऑब्जेक्शन मी सुद्धा पाठवलेलं होतं, पण आयोगाने चेंज केलेलं नाहीये. कारण त्यांनी काय म्हणलेलं आहे, प्रसंगानुरूप असलेल्या म्हणीचा अचूक पर्याय ओळखा. एका माणसानं नीच कर्म केलं, त्याबद्दल येणारं संकट तो सहन करील. म्हणजे याचा अर्थ काय होतो? चोराला चवला विंचू, चोर करीना हो की चूक. एका माणसानं नीच कर्म केलं, त्याबद्दल येणारं संकट तो सहन करेल. पण केल्या कर्माबद्दल त्याची घुसमट होईल. ह्या पूर्ण प्रसंगानुरूप असलेल्या म्हणीचा अचूक पर्याय ओळखा असं म्हणलेलं होतं. जर फक्त घुसमट होईल चोराची इथपर्यंत जर असतं, तर चोराच्या मनात चांदणं हे त्याचं उत्तर बरोबर असतं. पण पूर्ण ज्यावेळेस म्हणीचा प्रसंग ज्यावेळेस आपण आठवतो आणि पूर्ण प्रसंगानुरूप म्हणीचा अचूक पर्याय आपण जर बघितला, तर त्याचं उत्तर 2 फक्त ए आणि सी बरोबर आणि बी चूक असं त्याचं उत्तर आहे, जे की आयोगाने कायम ठेवलेलं आहे आणि खूप जणांचा प्रश्न हा चुकलेला आहे. तर तशा प्रकारचे क्वेश्चन आपण टेस्ट सिरीज मध्ये टाकलेले आहेत. आणि फक्त एवढ्याच प्रकारचे क्वेश्चन टाकलेत का की जेवढे आयोगाने आता रिसेंटली विचारले? पण रिसेंट पेपरचा रेफरन्स घेतलेला आहे आणि रिसेंट PYQ चा रेफरन्स घेऊन तसे क्वेश्चन काढले. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काही टाइप्स आपण आणलेले आहेत आणि तसे क्वेश्चन काढलेले आहेत. मुद्दामून तुमचा वेळ जावा, तुमचं कन्फ्युजन व्हावं, जेणेकरून हे बघा टेस्ट सिरीज आम्ही मार्कांसाठी काढलेली नाही. पहिली गोष्ट तर ही क्लिअर करतो मी. विकास सरांनी पण मला सांगितलेलं होतं की टेस्ट सिरीज आपण पोरांना मार्क द्यावं किंवा फील गुड यावं, टेस्ट सिरीजला एवढे मार्क पडले, अशा फील साठी अजिबात आणलेलं नाही. तुमचे सगळे टाइप्स जे आयोग विचारतं त्या टाइपचे क्वेश्चन्स कव्हर व्हावं आणि तुमच्या जास्तीत जास्त चुका ह्या टेस्ट सिरीज मध्ये व्हाव्या याच्यासाठी आणलेला आहे. आणि आपण मुद्दाम फॅकल्टी जी आहे टेस्टसाठी ती वेगळी आहे. म्हणजे मी मराठीची टेस्ट सिरीज काढतोय, संकेत अहिरे सर इंग्लिशची टेस्ट सिरीज काढते आणि हे टेस्ट सिरीज व्हेरीफाय करून करते अक्षय जाधव सर, जे की DYSP आहेत आणि आता MPA मध्ये ट्रेनिंगला आहेत. ते व्हेरीफाय करून पाठवतात की अशा प्रकारे क्वेश्चन्स ठेवा, हा क्वेश्चन थोडासा म्हणजे मला नको वाटतोय, थोडा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन्स घ्या, हे खूप इझी क्वेश्चन्स वाटतात, थोडे अवघड घ्या, थोडे लेंदी घ्या, हे त्यांचे फीडबॅक आहेत. आणि त्यानुसार आपण टेस्ट सिरीज मॉडिफाय केली. टेस्ट नंबर 1 तर अख्खी मॉडिफाय केली आम्ही दोघांनी, मराठी पण मॉडिफाय केली आणि इंग्लिश पण मॉडिफाय केली. PYQ चाच रेफरन्स घेतलाय पण मॉडिफाय करून, जेणेकरून तो क्वेश्चन कितव्या नंबरला कोणता क्वेश्चन ठेवायचा, एका पेज वरती किती क्वेश्चन्स ठेवायचे आणि कुठल्या क्वेश्चन नंतर कोणते क्वेश्चन ठेवायचे, शब्दसंग्रहाचा क्रम, उतार्याचा क्रम, व्याकरणाच्या क्वेश्चन्सचा क्रम, हे आम्ही पुस्तकातल्या प्रमाणे ठेवलं नाही. मुद्दाम आयोगाच्या प्रमाणे पहिल्यांदा डायरेक्ट टॉपिक समासाचा आणला किंवा सामान्य रूपाच्या एखाद्या रूल वरती आणला, त्याच्यानंतर विरामचिन्हावरचा क्वेश्चन, असं मुद्दामून क्रम ठेवलाय जेणेकरून तुमचा जम्बलिंग जे आहे ते इथंच व्हावं. ज्या काही चुका व्हाव्यात ते इथंच व्हाव्यात, एक्झाम हॉलमध्ये कमीत कमी चुका व्हाव्यात, ह्या हिशोबाने ती टेस्ट सिरीज आपण बनवलेली आहे. त्यानंतर पुढं हेच आहे की म्हणीचा अंडरस्टँडिंग वरती जो ग्रुप बी 2023 ला जो 5 नोव्हेंबर 2023 ला जी मेन्स झाली होती, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर आता रिसेंटली बघा, म्हणजे हा ट्रेंड का म्हणतोय मी, 2023 ला तो प्रश्न होता ग्रुप सी ला, ग्रुप बी च्या 2023 ला. आता ट्रान्सलेटर एक्झाम 2023 ची जी होती, जी की 2025 मध्ये झाली, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे वाक्यप्रचार आणि म्हणीवरती तुमच्या अंडरस्टँडिंग वरती विचारले जाणारे क्वेश्चन्स पण आहेत, ना की फक्त वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ सांगा, समानार्थी वाक्यप्रचार, वाक्यप्रचार पूर्ण करा, म्हणी पूर्ण करा. 7 ते 8 टाइपचे क्वेश्चन हे एका टॉपिक वरती दिसतात आणि ते सगळे टाइप्स आपण टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि टीचिंग फॅकल्टी आणि टेस्ट सिरीजची फॅकल्टी पूर्ण वेगळी. आपल्या मराठी इंग्लिश मध्ये 5 फॅकल्टी आहेत. सौरभ पिसाळ सर मराठी शिकवतात आणि मी मराठीची टेस्ट सिरीज काढतोय. विशाल सानप सर, अतुल कोळेकर सर व्याकरण, इंग्लिशचं ग्रामर आणि इंग्लिशची व्होकॅब्युलरी घेतात आणि ते ज्यांना जे काम दिलेलं ते त्याच्यावरती काम करतात आणि एकदम ज्यांची एक्सपर्टीज ज्याच्यामध्ये आहे तेच काम ते करतात. त्यामुळं आपली टेस्ट सिरीज आणि आपली इंग्लिश मराठीची जी बॅच आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे. त्यामुळे तुम्ही ती बिनधास्त जॉईन करू शकता. त्यानंतर अजून काय थोडेसे पॉइंट्स अजून राहिले असतील तर मग मी पुढे अजून एखादा व्हिडिओ बनवेल. उतारावरती बोलून झालेला आहे. संकल्पनात्मक प्रश्न जे आता रिसेंटली विचारत आहे रूल बेस्ड,
तर त्याच्यावरती पण बोलून झालेलं आहे. हे बघा, 85 ते 90 मार्क जर तुम्हाला लँग्वेज मध्ये घ्यायचे असतील तर तुमचा नॉलेज इनफ नाहीये, तुमचा कंटेंट इनफ नाहीये, तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स आणि अशा प्रकारचे क्वेश्चन पॅटर्न असलेले पेपर्स तुम्हाला इथं प्रॅक्टिस करावे लागणार आहे, जे की आम्ही तुम्हाला देत आहोत. हे बघा, 21,000 पाठ आहे आणि 1984 पासून 2025 वाले जे बुक्स आहेत ते पाठ असणारे बरेच विद्यार्थी आहेत. पण त्यांचा रिझल्ट येत नाही. त्याला कारण काय आहेत? कारण आयोगाच्या फ्रेमवर्क प्रमाणे डिझाईन असलेले टेस्ट त्यांनी सोडवले नाहीत, तसे पेपर सोडवले नाहीत 1 तास बसून, त्यातल्या चुका रेक्टिफाय केलेल्या नाहीत आणि नेमकं काय चुका होत आहेत ह्याच्यावरती काम केलेलं नाहीये, म्हणून मार्क कमी येत आहेत. नाहीतर हे प्रत्येकाकडे ते बुक आहे, प्रत्येकाने कंटेंट पाठ केलेलं आहे, पीवायक्यू पाठ केलेलं आहे. नुसते पीवायक्यू पाठ करून काय होत नाही, पीवायक्यू ची उत्तर पाठ करून काय होत नाही. तर त्याचं अनालिसिस असं करून आम्ही तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेलं आहे. आमचा प्राथमिक उद्देश काय आहे, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पैसा कमावणे हा नाहीये. आमचं जॉईनिंग आलं की आम्ही निघून जाणार आहे, पण जॉईनिंग येईपर्यंत तुम्हाला आम्हाला जे समजलेलं आहे, मला संकेत सरांना, मस्के सरांना, अनंत मस्के सर एसटी आता जॉईन होतील आपल्याला, त्यानंतर सौरभ पिसाळ सर आहेत, विशाल सानप सर आणि अतुल कोळकर सरांना तर इंग्लिशला 45 मार्क आहेत 50 पैकी, ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर त्यांचं जे नॉलेज आहे किंवा त्यांना जे अंडरस्टँडिंग झालेली आहे एक्झामची, ती आपण टेस्ट सिरीज मध्ये उतरवतोय आणि त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. तर आता टेस्ट सिरीज बद्दल भरपूर बोलणं झालं, थोडं टेस्ट सिरीजच्या टाइम टेबल आणि फी स्ट्रक्चर बद्दल बोलतो. की टेस्ट सिरीज आपली 15 फेब्रुवारीला स्टार्ट होणार आहे, सुरू होणार आहे. तुम्ही पहिली टेस्ट जी आहे ती सगळ्यांना मोफत आहे. शक्यतो आम्ही ही टेस्ट ऑफलाईन आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली टेस्ट जी आहे ती मोफत आहे. पहिली टेस्ट मोफत आहे. ऑफलाईन आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी ही टेस्ट ऑफलाईन देण्याचा प्रयत्न करा. ही 5 गोल असलेली OMR आम्ही आणलेली आहे. पहिल्या टेस्टला खूप एफर्ट्स घेतलेले आहेत. सगळ्याच टेस्टला एफर्ट घेतलेला आहे. तुम्ही पहिली टेस्ट द्या, तुमचे फीडबॅक आम्हाला कळवा. तुम्हाला वाटलं तर टेस्ट सिरीज जॉईन करा. पहिली टेस्ट जी आहे ती आपल्या RSD शाळेमध्ये आम्ही ऑफलाईन अरेंज करण्याचा प्रयत्न करतोय. जर तसं झालं शक्य तर आम्ही ग्रुपवर मेसेज टाकू. तर अशा प्रकारचे 10 लँग्वेजचे टेस्ट आणि 5 GS चे टेस्ट. 10 टेस्ट का ठेवलेत? कारण प्रत्येक टेस्टमध्ये आम्ही एकाच टेस्टमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करू शकत नाही. म्हणजे सगळे कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन्स, सगळा डेटा, सगळं म्हणजे आता रिसेंटचे जे टाईपचे PYQ आहेत, जसं मी तुम्हाला आता वाक्यप्रचार आणि म्हणीचे सांगितले, एवढे टाईप एका टेस्टमध्ये कव्हर करणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही 10 टेस्ट ठेवलेले आहेत आणि प्रत्येक टेस्टवरती तेवढेच एफर्ट्स घेतलेले आहेत. आणि फीस पण खूप जास्त नाही ठेवली. मार्केटमध्ये मला वाटतं 2-2 हजार फीस आहे फक्त लँग्वेजच्या टेस्ट सिरीजची. तर आपल्या टेस्ट सिरीजची फीस आहे लँग्वेजच्या टेस्ट सिरीजची फीस लँग्वेज प्लस GS मिळून आपली 999 आहे आणि याच्यावरती पण डिस्काउंट आहे. त्यामुळे कमीत कमी पैशात आम्ही जास्तीत जास्त कंटेंट आणि सगळे टॉपर्स आहेत. त्या सब्जेक्टचे टॉपर्स आहेत आणि 2024च्या ग्रुप बी मध्ये सिलेक्ट झालेले लोक आहेत. त्यांनी टेस्ट सिरीज फ्रेम केली आहे. लँग्वेजची मी फ्रेम करतोय आणि संकेत सर फ्रेम करतात. GS चे पण तसे फॅकल्टी आपले सगळे अनुभवी आहेत. तर टेस्ट सिरीज तुम्ही नक्की जॉईन करा. एकदम कमी फीस मध्ये आम्ही ठेवलेले आहे. टेस्ट सिरीज सोबत अजून एक कॉन्सेप्ट जे आहे ते आम्ही आणलेले आहे. जशा मी तुम्हाला मागच्या जे सेशन झालं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माझ्या चुका कशा रेक्टिफाय केल्या. जर तुम्हाला स्वतःहून चुका कळत नसतील तर तुम्हाला एका मेंटॉरची गरज असते. तर ती मेंटॉरशिपची बॅच आम्ही आणलेली आहे. ती मेंटॉरशिपची बॅच आम्ही आणलेली आहे. टेस्ट सिरीज वरून मेंटॉरशिप. तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये नक्की चुका काय होत आहेत आणि त्या चुका कशा रेक्टिफाय करायच्या, आयडेंटिफाय करायच्या चुका, त्या चुकांवरती काम कसं करायचं, त्या चुका नक्की कोणत्या प्रकारच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या चुका तुमच्या होत आहेत, त्याचं ट्रॅकिंग 1-to-1 इंटरॅक्शन करून होणार आहे आणि त्याची ही बॅच असणार आहे. मी असेल किंवा संकेत अहिरे सर असतील. आम्ही काय करणार आहोत की तुमची टेस्ट झाली, पहिली टेस्ट झाली समजा, तर त्याच्यामध्ये तुमची टेस्ट बघणं, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या चुका होत आहेत, कंटेंटच्या चुका होत आहेत का, तुम्हाला ऍप्लिकेशन किंवा उपयोजनात्मक गोष्टी कळलेल्या नाहीत, अंडरस्टँडिंगच्या चुका आहेत, किंवा 1 तासाच्या टाइम मॅनेजमेंट मध्ये तुमच्या OMR वरती सिली मिस्टेक्स होत आहेत, किंवा क्वेश्चन 100 क्वेश्चन मध्ये तुम्ही रीच होत नाहीये.
मराठीमध्ये किती वेळ घालवताय, इंग्लिशमध्ये किती वेळ घालवताय, ते कसं ओव्हरकम करता येईल, पॅसेजमध्ये काय चुका होत आहेत, सोर्समध्ये काय चुका आहेत का, तुमचं कंटेंट अजून क्लिअर नाहीये का, किंवा ऑप्शन्स मध्ये कसं एलिमिनेशन टेक्निक मध्ये तुमच्या चुका होत आहेत का, याचा आम्ही प्रत्यक्ष तुमचा क्वेश्चन पेपर पाहून मग त्याच्यावरती फीडबॅक देणार आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला जे आम्हाला 5 वर्ष लागले, म्हणजे 2020 पासून आम्ही मेन्स देतोय, त्याच्यामधल्या चुका किती प्रकारे होऊ शकतात हे कळायला आम्हाला 2024 उजाडलं. तेवढा वेळ जर तुम्हाला जाऊ द्यायचा नसेल, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये इथून जायचं असेल, तर नक्की तुम्ही ही टेस्ट सिरीज प्लस मेंटॉरशिप जॉईन करा. आम्ही तुमच्या चुका ज्या आहेत त्या रेक्टिफाय करून देऊ. संकेत सर असतील, मी असेल, किंवा अजून जर ऍडमिशन जास्त असतील तर आम्ही अजून टॉपर्सशी संपर्क करून मग तुमच्याशी मेंटॉरशिपचा प्रोग्राम अजून आणूया. तर हे झालं टेस्ट सिरीज आणि टेस्ट सिरीज प्लस मेंटॉरशिप बद्दल. याच्या व्यतिरिक्त आपल्या भरारीच्या अजून बॅचेस आहेत. भरारीची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ओव्हरऑल बॅच आहे. मला वाटतं त्याची फीस कमी करून आता 3000 ठेवलेली आहे. ती पण बॅच खूप चांगली आहे. ते कंटेंट आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. जीएसचं तर कंटेंट वरती खूप काम झालेलं आहे. तुम्ही ती पण बॅच जॉईन करू शकता. आणि ह्या जर्नीमध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये आणण्याच्या, त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव यावं इथपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. तर तुम्हा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.